Hello warriors, this is Dr. Santosh from Manas Urja Ayurved. BAMS एमओच्या रिक्त जागांच्या बाबत कालपासून बऱ्यापैकी वॉरियर्सचे कॉल आले आणि त्याच्यामध्ये एक पेज आपण सर्क्युलेट केलं. त्याच्यामध्ये असं म्हणण्यात आलं की आपण एक डिटेल्ड व्हिडिओ त्याच्यावरती बनवूया. सो आपण आज त्याच्याविषयी जरा सविस्तर चर्चा करूया. जितके पण फोन आले त्यांच्या काही कॉमन क्वेरीज होत्या, ज्याला आपण फ्रिक्वेंटली आज क्वेश्चन्स सुद्धा म्हणू शकतो, कारण त्याच क्वेश्चन्स रिपीट होत होते, जेणेकरून त्या पण गोष्टी आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहोत. बऱ्यापैकी विद्यार्थ्यांच्या क्वेरीज या पदभरतीच्या रिलेटेड आहेत, नवीन येणाऱ्या पदभरतीच्या रिलेटेड, आणि आता ज्या रिक्त जागा आलेल्या आहेत त्याची प्रक्रिया कशा पद्धतीने होईल वगैरे. सो आपण त्याच्यावरती जेवढी काही इन्फो माझ्यापर्यंत आहे ती इन्फो आपणास शेअर करतो. मी पुन्हा एकदा डिक्लेअर करतो की याच्यामध्ये काही त्रुटी असू शकतात, आपणही अपडेटेड राहायचं आहे. जर एखादी न्यू इन्फॉर्मेशन किंवा बाकीच्या गोष्टी मिळाल्या तर तुम्ही मला शेअर कराल, त्याला आपण क्रॉस व्हेरीफाय करून सर्व विद्यार्थ्यापर्यंत आपण पोहोचवू शकू, जेणेकरून काही संभ्रम अवस्था किंवा काही कन्फ्युजन उरणार नाही. ओके. आता 12 ऑगस्ट या दिवशी आपण सर्व परिमंडळातील रिक्त जागांच्या बाबतीत काही PDF आपल्या एमओ रिक्रुटमेंटच्या पोर्टलवरती अपलोड केल्या गेल्या, बरोबर. त्याची एकूण बेरीज जर केली तर बऱ्यापैकी ती 1125 पर्यंत होते. ओके. आपल्या हिशोबासाठी फक्त 1100 पकडूया आपण, ठीक आहे. एवढ्या जागा रिक्त आहेत. आता याच्यामध्ये BAMS साठी म्हणून ह्या रिक्त जागा दिलेल्या आहेत. खाली जर आपण स्क्रोल केलं तर तुम्हाला MBBS साठी सुद्धा रिक्त जागा दिसत आहेत. सो आपण हे म्हणू शकतो की ह्या BAMS साठीच्या रिक्त जागांची संख्या आहे. आता मुळात ह्या रिक्त जागा कशासाठी असतात बरं? दोन गोष्टी आहेत. ज्या काही विद्यार्थ्यांची वेटिंग लिस्टच्या द्वारे, जसे आता वेटिंग लिस्टच्या द्वारे बघा 24 पदभरती जी आपले 283 जागा 2024 एक्झाम झाली, पैकी 24 ह्या वॅकंट जागा राहिल्या होत्या. 24 जागा ज्या आहेत त्यांची वेटिंग लिस्टच्या द्वारे भरती होणार आहे आणि हे 283 जागा पुरतच सीमित असणार आहे, ठीक आहे. आता हे 283 पैकी ह्या 24 जागापैकी आज 20 जागा भरल्या गेल्या. आता उरलेल्या ज्या चार जागा आहेत त्या पण पुढच्या आठवड्यामध्ये भरतील. सो हे वेटिंग लिस्टचा विषय कट होऊन जाईल. ओके. आता 283 जागांच्या बाबत ती ऍडव्हर्टाइजमेंट कंप्लीट झाली याचा अर्थ. ओके. सो काही विद्यार्थ्यांचा प्रश्न आहे की ह्या ज्या रिक्त जागा आहेत त्याच्यामध्ये संपूर्ण जागा ह्या वेटिंग लिस्टने भरण्यात येणार का? तर त्याचं उत्तर आहे नाही. त्या वेटिंग लिस्ट पैकी फक्त आणि फक्त 24 जागा, त्याही पैकी 20 भरल्या गेल्या. आता फक्त 4 उरलेले आहेत, त्याही भरल्या जातील. ओके. आता कशा पद्धतीने भरती प्रक्रिया जनरली होते हे तुम्हाला सांगतो. म्हणजे 2024 ची जी 283 जागांची पदभरती आहे ती कंप्लीट झाली थोडक्यात. ओके. आता त्याचा आणि ह्या रिक्त असलेल्या पदांचा आता संबंध नाही. ओके. उरलेली जी पद आहेत ती कशा पद्धतीने असतील त्याचा आपण विचार करूया. जनरली सामान्यतः भरती प्रक्रिया कोणत्या कोणत्या पद्धतीने होते बघा. आता ज्या आपण 24 जागांची गोष्ट केली ती वेटिंग लिस्टच्या द्वारे झाली. ती 2024 ची जी पदभरतीतली उरलेली जागा होत्या त्या. ओके. कारण ह्या ज्या 1125 रिक्त जागा आहेत या जागा त्यातूनच उरलेल्या 24 म्हणजे 25 वरच्या गेल्या असं समजूया आपण. सो 1100 जागा उरलेल्या आहेत. पैकी आज आपण बघा की प्रमोशनने ना, पदोन्नतीने गट ब मधून गट अ मध्ये काही प्रमोशन झाले, त्यांची संख्या जवळपास 196 आहे. ठीक आहे. S20 मध्ये ते गेलेले आहेत आणि लवकरच त्यांना भरती म्हणजे नियुक्तीपत्र मिळो ही पण एक आपण अपेक्षा व्यक्त करूया. सो भरती प्रक्रियेमध्ये प्रमोशन हा एक महत्वाचा मुद्दा असतो. ठीक आहे. आता उरलेल्या ज्या जागा आहेत आपण यातून म्हणूया की ह्या 200 जागा अप्रॉक्स आहेत असं समजूया. म्हणजे उरलेल्या 1100 पैकी आता 900 जागा उरल्या. आपण हे अंदाजे करतोय, ठीक आहे ना. इथं आपण अंदाजे मुद्दा म्हणून लिहिलाय की जेणेकरून ते लक्षात यावं. समावेशन नावाचा एक प्रकार असतो ना, ज्या डॉक्टरांना जवळपास 30 वर्षे गव्हर्नमेंट सर्व्हिसमध्ये 10 वर्षांची सर्व्हिस त्यांची झालेली आहे. 10 वर्षांची सर्व्हिस झाल्यानंतर मग त्यांना गट ब मध्ये समावेशित करून घेतलं जातं. ते त्यांचा जो यार आहे तो जवळपास 30% जेवढी काही रिक्त पद असतात त्यापैकी 30% जागा ह्या समावेशनानं भराव्या गट ब च्या बाबतीत जर विचार केला तर. ओके. सो याच्यापैकी 30% जागा ह्या समावेशनाने होतील, कारण गेल्या वर्षी आय थिंक तो GR झालेला आहे की समावेशनाच्या द्वारे ज्यांना 10 वर्ष कंप्लीट झालेले आहेत त्यांना घेतलं जाईल समावेशित करून. सो उरलेल्या ज्या जागा आहेत 70% ह्या सरळ सेवा भरती म्हणजे एक्झामच्या थ्रू ह्या म्हणजे भरती प्रक्रिया पूर्ण केली जाते किंवा पूर्ण केल्या जातात त्या. सो जवळपास आपल्याला सामान्यतः ही गोष्ट लक्षात येते की आपल्याला भरती प्रक्रियेसाठी ह्या 3-4 मुद्दे महत्वाचे असतात. सो पहिला बऱ्यापैकी म्हणजे 50% विद्यार्थ्यांचा हाच डाऊट की वेटिंग लिस्टनं सगळं भरलं जाणार का? तर त्याचं उत्तर आहे नाही. फक्त त्या 24 जागा, त्याही का? कारण त्या 2024 च्या ज्या 283 जागापैकी उरलेल्या होत्या म्हणून. प्रमोशनने आज 196 जागा
गेल्या थोडक्यात, कारण ते आता त्यांना नियुक्तीपत्र दिले जातील. सो उरलेल्या जागा आहेत त्यापैकी समावेशनाद्वारे काही जागा भरतील आणि काही जागा सरळ सेवा म्हणजे आपल्या एक्झामच्या थ्रू भरतील. ओके. आता जी घोषणा आरोग्यमंत्र्यांनी केलेली आहे त्याच्यामध्ये एकूण 1500 जागा भरण्याची त्यांनी घोषणा केलेली आहे. आता या जागेमध्ये MBBS आणि BAMS हे दोन्ही आहेत, हे लक्षात ठेवा. सो या 1500 जागांची जी ऍड येणार आहे त्याच्यामध्ये BAMSच्या आणि MBBSच्या दोन्ही जागा असाव्या. कारण या ज्या रिक्त जागा आहेत त्याचा उद्देश हा असतो की काही प्रतिनिधी असतात, जसे MP असतील, MLA असतील, म्हणजे आमदार असतील, खासदार असतील, तर यांना माहिती असावं की कोणत्या परिमंडळामधील कोणत्या PSCला किती जागा रिक्त आहेत, त्याच्यानुसार ते पॉलिसी मेकिंग करू शकतात वगैरे वगैरे. सो रिक्त पदं जर आहेत तर ते भरली जातीलच. का? याचा सगळ्यात महत्वाचा एक मुद्दा आता जवळ आहे, तो म्हणजे आहे इलेक्शन. ओके. आता माझा असा अंदाज आहे की ज्यावेळेस इलेक्शन असतात त्यावेळेस गव्हर्नमेंट शक्यतो सगळ्या भरते. आता जसा तुम्हाला आता माहिती आहे 15,000ची भरती जी आहे ती पोलिसांची आता कालच ऍडव्हर्टाइजमेंट म्हणजे डिक्लेअर केलं, त्यांनी मंत्रिमंडळाने निर्णय दिला. हे इलेक्शनच्या मुद्द्याला असू शकतं, परंतु ऍक्च्युली आपल्याला डॉक्टरांची गरज असल्या कारणानं ही रिक्त पदं भरली जातील. त्यात BAMS साठी जर ही रिक्त पदं मेन्शन केली असतील तर त्या नक्की भरल्या जातील. ओके. आकड्यांचा जर आपण गोषवारा जर थोडक्यात बघितला तर 1125 पैकी 24 जागा ह्या आता वेटिंग लिस्टद्वारे 20 तर भरल्या, आता उरलेल्या 4, 196 प्रमोशनने. आता हे 270 अंदाजे आपण काढलेले आकडा एवढेच असतील असं बिलकुल नाही, हे समावेशनाद्वारे, आणि उरलेले काही 630 असतील ते आपल्या सरळ सेवा भरतीने भरले जातात. ओके. आता ह्या 1500च्या मध्ये ज्यावेळेस आपण MBBS आणि BAMSचं कंपॅरिझन करतो त्यावेळेस 25% क्रायटेरिया आहे की जेवढ्या जागा असतील त्याच्यामध्ये BAMSला 25% तरी जागा ऍटलिस्ट असाव्यात. ओके. आता एक्झाम होईल का वेटिंग लिस्टद्वारे होईल, याचं उत्तर आता जस्ट मी दिलं की एक्झाम वेटिंग लिस्टद्वारे फक्त 24 जागा आहेत. उरलेल्या जागासाठी त्यांना एक्झाम घ्यावी लागेल, कारण ह्या वेटिंग लिस्टचा संबंध फक्त ह्या 24 जागांसाठीच होता. इथपर्यंत ओके. हा, आता पुढे महत्वाची गोष्ट आहे. आता होतंय काय याच्यामध्ये, बऱ्यापैकी ज्यावेळेस घोषणा केली जाते आणि ऍड येत नाहीये भरपूर दिवस झाल्यानंतर एक मुलांच्या मनामध्ये एक संभ्रम अवस्था आहे की नक्की करावं काय. बऱ्यापैकी विद्यार्थ्यांनी विचारणा केली की आता आम्ही नक्की करावं काय. तर त्याच्यासाठी आपण एक पुढची गोष्ट करतोय, त्याचं नाव आहे एक मास्टर बॅच. आपण एक अशी मास्टर बॅच सुरू करतोय की जेणेकरून वर्षभरामध्ये कधीही ऍडव्हर्टाइजमेंट येऊ द्या, कधीही हीच एक मास्टर बॅच आपण ऍज अ MO बॅच म्हणून कंटिन्यू करणार आहोत. त्याची व्हॅलिडिटी आपण 1 वर्षासाठी ठेवतोय. सपोज असं म्हणूया की 1 वर्षाच्या 2 महिने बाकी आहेत. आता 1 वर्ष बॅचला तुम्ही जॉईन केलं आणि 10 महिन्यापर्यंत ऍडव्हर्टाइजमेंट आली नाही, 11व्या महिन्यामध्ये ऍडव्हर्टाइजमेंट आली, तरी देखील तीच बॅच पुढे व्हॅलिडिटी आपण कंटिन्यू करून तीच MO बॅच म्हणून कंटिन्यू करणार आहोत. याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं नुकसान आपलं होऊ नये हा त्याच्यामध्ये उद्देश आहे. कोणासाठी आहे? ज्यांना आत्ताच तयारी करायची आहे, ज्यांच्यामध्ये संभ्रम अवस्था आहे, काय करावं, कुठून सुरुवात करावी, किंवा आतापासून इतरांच्याही अगोदर तयारी करण्याची ज्यांची इच्छा आहे त्यांच्यासाठी आहे. कोणकोणत्या गोष्टीसाठी? आता ह्याला मास्टर बॅच का म्हटलंय, तर याच्यामध्ये AMO महाराष्ट्रासाठी फोकस असणार आहे, अदर स्टेटचे AMO याच्यासाठी पण कंटेंट त्याच्यामध्ये अवेलेबल असेल. AIPCT फाउंडेशन सुद्धा याच बॅचमधून कव्हर अप होऊ शकतं, आणि अदर काही कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स आणि आयुष एक्झाम्स येतात त्या सगळ्या बॅचचा कोर भाग आपण ह्या मास्टर बॅचमध्ये घेणार आहोत. म्हणजे ही मास्टर बॅच फोकस तर आपल्या महाराष्ट्र AMO साठी आहेच, परंतु याचा अर्थ बाकीच्या पण एक्झामसाठी आपण या बॅचमधूनच प्रिपरेशन करू शकता. ही बॅच याची ऍडव्हर्टाइजमेंट कधीही येईल आता आपल्याला माहिती नाहीये, लवकरात लवकर येईल अशी अपेक्षा आहे. आली किंवा कधीही आली, याच्या पुढेही आली, सपोज असं म्हणूया की आपण 1 वर्षभरामध्ये आलीच नाही, तर तरी देखील ज्यावेळेस बॅच येईल किंवा ऍडव्हर्टाइजमेंट येईल त्यावेळेस तुम्हाला 50% डिस्काउंट त्या कोणत्याही बॅचमध्ये दिला जाईल जर आपण ही मास्टर बॅच जॉईन केलेली असेल. याच्यामध्येही आपला फायनान्शियल लॉस होऊ नये हा त्याच्या पाठीमागचा उद्देश आहे. नॉर्मली गेल्या वर्षी आपण जी बॅच घेतली जवळपास आपले 100+ सिलेक्शन झाले 283 पैकी, त्यांच्यासाठी जवळपास 12,800ची फी होती. तेच विद्यार्थी आपले बऱ्यापैकी असणार आहेत कारण ते थोडक्या मार्कामधून गेलेले आहेत, तर त्यांच्यासाठी आताच आपण 3,000चा डिस्काउंट देऊन ही सर्वांसाठी ही फीज 9,800 ही ठेवत आहोत. विथ डिस्काउंट फीज आहे, सो कृपया याच्यावरती डिस्काउंट घेऊ नये किंवा मागू नये. ऍडव्हर्टाइजमेंट कधीही आली तरी देखील ह्याच बॅचला आपण MO बॅच म्हणून कंडक्ट करणार आहोत. ही बॅच मराठीमध्ये असणार आहे पहिली गोष्ट, आणि लाईव्ह सेशन सुद्धा याच्यामध्ये असणार आहोत. 1 वर्षाची बॅच आहे तर याच्यामध्ये आपण 6 महिन्यामध्ये कोर्स कंप्लीट करणार आहोत, आणि उरलेल्या 6 महिन्यामध्ये आपण फक्त रिव्हिजन मध्ये ठेवणार आहोत, की जेणेकरून ज्यावेळेस एक्झाम येईल आणि 2-3च महिने मिळतात, गेल्या वेळेस आपला अनुभव आहे फक्त 25 दिवस दिले त्यांनी, तेवढ्या कमी वेळात अभ्यास होत नाही बऱ्यापैकी विद्यार्थ्यांचा.
सो अगोदरपासून तयारी केल्यानंतर ती गोष्ट शेवटी अटीतटीची वेळ न येण्यासाठी आपण ही मास्टर बॅच सुरू करत आहोत. याच्यामध्ये जो सिलेबस आहे त्याच्यामध्ये मॅक्झिमम आपला जो आयुर्वेद आहे, नॅशनल प्रोग्राम्स असतील, जनरल नॉलेज असेल आणि करंट अफेअर्स असतील, या गोष्टी याच्यामध्ये इन्क्लूड केल्या जाणार आहेत, जेणेकरून इतरत्र ज्या एक्झाम्स बाकीच्या ह्या एक्झाम्स आहेत याला सुद्धा याचा फायदा व्हावा. याच्यामध्ये ज्या नोट्स आहेत त्या आपण प्रोव्हाइड केली जाईल. मराठीमध्ये पण आपण नोट्स आणि शॉर्ट नोट्स सुद्धा प्रोव्हाइड करणार आहोत आणि टेस्ट सुद्धा असतील. गेल्या वर्षी ज्यांनी जॉईन केले त्यांना माहिती आहे, त्याच्यामध्ये अजून ऍडिशन आणि व्हॅल्यू ऍडिट गोष्टी ऍड केल्या जाणार आहेत. जरी आपण म्हणूया, पुन्हा एकदा सांगतो की 1 वर्षामध्ये जरी दुर्दैवानं आपण म्हणूया आपल्या, कारण BMS वाल्यांचं दुर्दैव म्हणजे भाग्य आपल्याला माहित आहे सगळ्यांना, येणे तेने प्रकारे ते नेहमीच प्रॉब्लेमॅटिक गोष्टी असतात आपल्यासाठी. तर नाही आली ऍडव्हर्टाईज असंच आपण समजून चालूय, तरी देखील नंतर ज्यावेळेस कधीही ऍडव्हर्टाइजमेंट येईल त्यावेळेस जी बॅच सुरू केली जाईल त्याच्यामध्ये 50% डिस्काउंट हा कोणत्याही बॅचवर आपण देणार आहोत, ज्यांनी मास्टर बॅच जॉईन केली असेल त्यांच्यासाठी. ओके, इन शॉर्ट काय आहे बघा, थोडक्यात जागा ह्या रिक्त आहेत, यस रिक्त आहेत आणि त्या नक्कीच भराव्या लागणार आहेत. इलेक्शनच्या मुद्द्यामुळे तर नक्कीच भराव्या लागणार आहेत. आपले काही विद्यार्थी सुद्धा माननीय आरोग्यमंत्र्यांचा फॉलोअप घेत आहेत, जेणेकरून आपल्या BMSल्या लोकांसाठी जागा याव्या. भरती प्रक्रिया होणार आहेत, तयारीला आतापासूनच लागलं पाहिजे. अपडेटेडचा अर्थ आहे की आपणास जर काही इन्फॉर्मेशन मिळाली तर ते नक्की शेअर करा, कारण काही गोष्टीमध्ये प्लस मायनस असतो. ज्यावेळेस आपल्याकडून काही इन्फॉर्मेशन मिळते त्याला अजून क्रॉस व्हेरीफाय करून आपण कन्फर्म आणि योग्य असलेली इन्फॉर्मेशन किंवा करेक्ट असलेली इन्फॉर्मेशन आपण सर्व विद्यार्थ्यांना देण्याचा आपला मानस आहे. ठीक आहे, ओके. याच्यामध्ये काही क्वेरीज किंवा काही प्रॉब्लेम्स असतील तर तुम्ही जो आपला 9922 040 749 चा जो नंबर आहे त्याचा व्हॉट्सअप करू शकता आणि जो दुसरा नंबर आहे त्याच्यावरती आपण कॉल करू शकता. ही मास्टर बॅच जॉईन करण्यासाठी आपल्याला मानस ऊर्जा आयुर्वेदाचं जे ऍप आहे iOS, Android आणि विंडोज या सगळ्या प्लॅटफॉर्मवर अवेलेबल आहे. इन्स्टॉल करा, त्याच्यामध्ये ही बॅच आपणास मिळेल. बॅच आपण सुरू करत आहोत 20 ऑगस्ट पासून. 20 ऑगस्ट पासून ही बॅच सुरुवात होईल. याची व्हॅलिडिटी 1 वर्षाची असेल. ठीक आहे, अदर काही इन्फॉर्मेशन किंवा बाकी क्वेरीज असतील तर आपण व्हॉट्सअप किंवा कॉल करून विचारू शकता. ओके, थँक्यू फॉर वॉचिंग. हॅव अ नाईस डे.